जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात घरगणनेला सुरुवात। जनगणनेचा पहिला टप्पा सुरू। 3,500हून अधिक प्रगणक घराघरात पोहोचले। मोबाईल ॲपद्वारे कुटुंबांची माहिती संकलन प्रक्रिया वेगात। पारदर्शक जनगणनेसाठी प्रगणकांची जिल्हाभरात मोठी कसरत। नंदुरबार जिल्ह्यात देशाच्या 16व्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला म्हणजेच घरगणनेला सुरुवात झाली आहे। जिल्हाभरात 3,500हून अधिक प्रगणक घराघरात जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करत आहेत। मोबाईल ॲपच्या माध्यमातून कुटुंबांची संपूर्ण माहिती नोंदवली जात असून ती माहिती पुढील पडताळणीसाठी पर्यवेक्षकांकडे पाठवली जात आहे। प्रत्येक प्रगणकाला नकाशाच्या आधारे स्वतंत्र क्षेत्र निश्चित करून देण्यात आले आहे आणि त्या क्षेत्रात प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू आहे। येत्या 14 जूनपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे। देशाची 16वी जनगणना पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रगणकांकडून मोठी मेहनत घेतली जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। माझे नाव वैभव रमेश चव्हाण आहे। मी एक प्रगणक म्हणून कार्य करत आहे। मी नंदुरबार शहरातील रेल्वे वसाहतमध्ये जे प्रगणकाचे काम करत आहे। आमच्याकडे सर्वात आधी कुटुंबाला घर येऊन आम्ही इमारत क्रमांक व घर क्रमांक जो असतो तो देण्याचे काम करतो। त्यानंतर मग कुटुंबात गेल्यावर जी इमारतीची स्थिती त्यावर आधारित जे सुरुवातीचे प्रश्न आहे ते विचारतो। नंतर परिवारावर आधारित जे प्रश्न आहे ते कुटुंबाला विचारत असतो। यावर नियंत्रण म्हणजे आमचे जे आम्ही प्रगणकांच्या वरती जे पर्यवेक्षक आहेत ते आमच्यावर नियंत्रण असतात। त्या पर्यवेक्षकांच्या वरती जे सीओ साहेबांचं नियंत्रण आहे। ही माहिती आम्हाला 14 जून पर्यंत जी पूर्ण करायची आहे।